हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. काय करून जे तुम्हाला कळायचं असेल त्याच्यात, पण त्या व्हिडिओला बरेचसे कमेंट आले. ते कमेंटच्या वाचून आम्ही निर्णय घेतला का निर्णय बदलला आता. काय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. सकाळी चालली कामाला जायची तयारी. पोरं के फोडला का फुगा बघा. किल्ले बाटी खेळू राहिले. अय नको जाऊ दे, नालीत गेला नको घेऊ. चहा बनवणं चालू आहे. काय आवर ना लवकर, मला जायचंय का, आम्हाला उशीर होत आहे. हा हा फोडला फोडला फोडला. नाव कमवलं. असे कुठं करतेत घरी. तू फोडला का? हा का? उड्या मारते पाण्यात. मी व्हिडिओ टाकला होता नाही का प्रेग्नेन्सीचा. काही लोकांचे आले चांगले कमेंट, काही लोकांचे आले नाही का खराब. आता काय निर्णय घ्यावा तेच कळलं ना. काही कमेंट वाचून असं वाटतं हे करावं, काही ऐकून काय म्हणते चांगले आले आणि काही वाईट आले कमेंट. तुला काय वाटतं होय का? आपण काही कमेंट चांगले आल्या, काहींच्या ह्या आल्या. काही कमेंट असं वाचून वाटतं का राहून द्यावं. हां हे दोन चिल्लर पार्टी तारास देते ते बघूनच वाटतं का नको म्हणून. हा बाळ पाहिजे का नाही पिल्लो? बघा तुमच्या कमेंट वाचून ना यांचंच चाललंय. हो नाही निर्णय काय घ्यावा ना. पहिलं मला पण वाटलं कमेंट वाचून का खरंच आपण म्हणजे निर्णय घेतोय तो चुकीचा आहे. पण नंतर परत वाटतं का आपल्या चुकीमुळं एक निष्पाप जीव का घ्यायचा का हो. तुम्ही असं का बसता हाताची घडी घालून? असं फ्री बसा ना थोडंसं. असं तुम्हाला काय, मी काय तुमची मुलाखत थोडी घेते मी. तसं नाही हो, तुम्ही पार हाताची घडी घालून बसता म्हणून म्हणलं. जाऊन द्या आता, तुमचं फायनल डिसिजन काय आहे ना ते सांगा. डॉक्टरांच्या सल्ल्यानं. अशक्तचं काही नाही म्हणा. देवांच्या अवस्थाचं नाही हो. मला ना ते वास येतोय ना, त्यामुळे मला जास्त त्रास होतो. आणि स्वयंपाक वगैरे तुम्ही बघितलं असं नाहीच करता. मला पीठ जरी मळलं का तरी माझ्याच हाताचा इतका वास येतोय ना, त्यामुळे मी किचनमध्ये जायचं नाही. त्या ताईनं केलेले तूप, त्या तुपाच्या वासानं मला इतकी मळमळ होती ना किती वेळची. मी बाहेरच काम करते, घरात येईनच मी असं. आणि यांना वाटतं काही घरात काहीच काम करू नाही लागत. सकाळी यांना असं. मग आता मला वास, मग आता उलट्या झाल्यावर तुम्ही फ्रेश राहून दाखवा बरं मला. दिवसातून 2-3 वेळेस उलट्या करा आणि फ्रेश राहून दाखवा मला, मग मी सांगते. मग राहते ना मी पण त्रास झाल्यावर तर मग माणसाचा चेहरा सुकतोच ना. तुम्हाला वाटतं एकदम मी ना फ्रेशच राहत जावं दिवसभर, कसं होईल तुम्हीच सांगा. त्रास होतो माणसानं एकदम असं हसून राहून कसं होईल.
त्रास नाही झाला तर मला पण काय वेळ थोडीच लागला का एकदम शांत शांत राहायला असं. सुरुवातीचे 3 महिने त्रासच होतो. 4 महिने होईपर्यंत मला देवांच्या वेळेस कसं 4 महिने होईपर्यंत उलट्या व्हायच्या. आठवतं तुम्हाला देवांच्या वेळेस पण मला 4 महिने होईपर्यंत खूप उलट्या व्हायच्या. 4 महिने मी कसं हे करत होते. इथं जेवायचं जेवताच उलटी करायला जायची नाही. मला परत जेवायला बसवायची. खाल्लं का परत उलटी. हे पण ये कार्टूननं पण लय त्रास दिलेला आहे. पण मला देवांचं काहीच नाही वाटत. सगळ्यात जास्त त्रास मला अंशिकानं दिलेला आहे. का हो? रात्रीचे 12 वाजले का सकाळी 4 पर्यंत आमचं टेन्शन फ्री राहायचं. जे जागत बसायचं. बरं जागत का बसा ना, असं नाही की ती खेळायची का काही हे करायची, तसं काहीच नाही. जे रडायची 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आम्हाला कोणालाच झोप नसायची. ते आठवलं का असं वाटतं नको नकोच परत, आहे की नाही. आणि देवांशकडे पाहिलं, देवांचं बालपण कसं गेलं ना आम्हाला तेच कळलं. देवांशनं काहीच त्रास नाही द्याला. देवांशनं कधी आजार पण नाही, जागवलं नाही. फक्त तेवढा 20 दिवसाचा होता तेव्हा दवाखान्यात होता तेव्हाच फक्त का, त्याच्यानंतर नाही. तेव्हा पण मी तिकडंच होते त्यामुळे यांना काही प्रॉब्लेम नव्हता. हे इकडं होते. इकडं आल्यावर तर देवांशनं कधीच असा दवाखान्यात जागवलं म्हणून नाही. काही खाली नको टाकू देवांश, ते राडा करते बघा. मॅगी खाल्ली आणि उरलेली मॅगी त्यानं ना ते कुठेतरी ऐकलंय त्यामुळे तो तसं बोलतोय. त्याला मी इतकं मारलं ना काल तरी पण तो तसंच बोलतोय. परत मार द्यावा लागणार आहे तुला. मलाच मारतो. बनवली की मॅगी? मी येऊ खायला? मी येऊ का? हा का? तू मला म्हणत नाही खायला ये. हा चला, तुम्हाला जायचं आहे ना कामाला. यांचं सकाळी उठलं का नुसतं मोबाईलमध्ये राहत आहे. मोबाईलमधून बाहेरच नाही येत, आहे की नाही. चला, मला पण कपडे वगैरे धुवायचे, खूप काम पडलंय. मी इकडं चाललेली फायटिंग मस्त. यांना आंघोळी पण घालायची आहे मला. चला, तुम्हाला खेळण्याचं दुकान दाखवू मी एकदा. हे बघा, हे बॉक्स भरलेलं एवढं मोठा. आणि इकडे बघा, याच्यातले काही खेळणे अजून गायब आहेत. काही खेळणे काय झाले ग अंशिका? याच्यात अजून एक हेडफोन नाही आहे, 2-3 बाहुले नाही आहे, एक टायगर नाही आहे, अजून काय नाही रे त्याच्यात. आणि सगळ्यात आवडतं बाळ आमचं हे उभं राहिलेलं दिसतं तुम्हाला. त्याला मेकअप पण केला आहे. त्याच्यावरच रोज प्रॅक्टिस चालते आमची बाळ सांभाळायची अंशिकाची, आहे की नाही का अंशिका? तू बाळाला काय काय करणार आहे आपल्या? काय काय करशील? तू कामाला जाणार आहे? हा का? वाढून देणार का? आणि बाळाला आंघोळ कोण घालणार? आणि गंध पावडर कोण करणार? हा का? अंशिका तर खूप म्हणजे असं तिला काय म्हणतात तसं आवड लागली बाळाची, ओढ. चला आता आंघोळी करू. घे खाऊन पटकन. चल आंघोळ करून घे. पुढे केला आंब्याचा रस? हा का? आईस्क्रीम खायला या. आम्ही मँगो कुल्फी बनवली होती काल, आहे ना? आवडली का तुम्हाला? मँगो नाही ना आता. हा का? नीट 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 उभा राहा व्यवस्थित. मग आंबे खायचे का? तुला आवडता का आंबे? किती आवडते? 1, 2, 3. मी एक खाल्ला. सकाळी बदाम शेक बनवला. हा का? सकाळी उठले बदाम शेक बनवला. आम्हाला अजून सकाळ दुपार संध्याकाळ हे समजतच नाही. बरं, तुम्हाला ए फॉर ॲपल येतं ना, म्हणून दाखवा बरं. A for apple. B
Ball. हम्म. C for dog. E for elephant. थांब रे. Dog. E for elephant. हम्म. F for fish. R for roll. S for हा, लगेच वाव. ई पर्यंतच बरोबर येत आहे. असं पुस्तकावर जर मी बोट ठेवलं ना असं तर व्यवस्थित सांगते हे काय ते काय. पण असं म्हणा नाही, एवढं नाही पाठ झालं तर विसरून गेली येडी मधीच. आणि उन्हामुळं शाळेला सुट्ट्या आहे त्यामुळं घरीच राहते. आता इतका त्रास द्यायला ना घरी घ्यावं, गेले तिकडं उचकाय. पुस्तक त्यात नाही आहे, उचकू नका, द्या ठेवून. त्या पुस्तकात ABCD नाही आहे, ते ड्रॉइंग बुक आहे, पुस्तक नाही आहे ते. सगळ्या पुस्तकांची वाट लावली यांनी, काहीच व्यवस्थित नाही ठेवलं, काहीच. काय बनवलं? हा का? तुला शाळेतल्या मॅडमनी कोणतं गाणं शिकवलं रे? हा, तुझं थांब कधी ते. तुझं नाव, पप्पांचं नाव, नीट उभं राहून हाताची घडी. मॅडम कसे सांगतात? हा सांग आता. हा हा. राहणार हा हा. तालुका जिल्हा हा हा. आणि तू शाळेत असं माकडावानी याच्यावर त्याच्यावर चढून सांगतो का नाव? तू सांग बरं, नाव सांग बरं हाताची घडी घालून. हा, असं हाताची घडी घालून व्यवस्थित एक जागी उभं राहायचं. हा. राहणार हा हा. इतकं कशाला? लहान घे. राहणार इतकं नाही सांगायचं. राहणार हा हा. तालुका जिल्हा गुड गर्ल. शाळेत व्यवस्थित सांगते, घरी लाजते थोडी. देवांशने व्यवस्थित नाव सांगितलं होतं म्हणून देवांशला ती ड्रॉइंग बुक भेटली होती शाळेत. नाकात बोट नाही घालायचं, बॅड मॅनर्स. चल इकडं, मी कॅमेरा इकडं पकडते तू इकडं काय घुसती वेडी कुठली. केस कापायचे तुला? केस कापायचे का बरं? बटरफ्लाय मग थोडे वाढू द्या अजून. तू इकडं वय, इकडं होऊन बोल, मला इकडून नाही ऐकत. इकडं वय, समोर वय. बघा रुसलंय खाली, दिसतंय का तुम्हाला? इकडं बघ, रुसून बसलंय कोपऱ्यात जाऊन. माझं सगळं काम आवरलंय पण माझं जेवण बाकी आहे अजून. आणि इकडचं हे आवरत बसले होते त्यामुळं मला उशीर झाला. खूप पसारा झाला, ते सगळं पेपर वगैरे बदलले. हां हां. अजून आता एकच येडं लागन आम्हाला. चला जाऊन दे, नाकात बोट घालू नको, घाणेरडापणा करू नको. आणि या ते रोप लावले होते ना ते छान आलते, पण काय झालं माहिती आहे का, कोंबड्या ना त्यातच जाऊन बसले त्यामुळे ते सगळे पिचकून गेलं. पण ते जे आहे ते आहे. बाकीचे कारल्याला पण खूप कारले आलते, 7, 8, 9 कारले आलते. पण ते ना काय म्हणतात त्याला, पिवळेच पडायले खाली कारले होते ते वेल खाली होते त्यामुळं. आता वरती गेला तर चांगले आलेत. मिरच्याला पण फुलं आलेत. आता बघू आता काय होतं. पण त्यात ना जनावरं खूप त्रास देत आहे, कुत्रे वगैरे येऊन बसत आहे त्यात. चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला टाटा बाय बाय करा. वाव छान. देवांश माझ्या मागं काय केलं तुम्हाला दिसलंच असेल. चला टाटा बाय बाय करा. बाय करा अंशू. आपण भेटू तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. चला.